माथेरानमध्ये उन्हाळ्यात फिरण्यासाठी 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की आपल्याला वेड लागते ते म्हणजे एखाद्या थंड हवेच्या ठिकाणांचे। महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेले माथेरान हे असेच एक निसर्गरम्य हिल स्टेशन आहे। समुद्र सपाटीपासून साधारणतः 800 मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण आशियातील एकमेव ऑटोमोबाईल फ्री शहर आहे। म्हणजेच येथे वाहनांना बंदी असल्याने हवा अतिशय शुद्ध आणि थंड असते। अशातच आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माथेरानमधील अशा 10 ठिकाणांची माहिती जाणून घेणार आहोत, जिथे तुम्ही या उन्हाळ्यात नक्कीच भेट द्यायला पाहिजे। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, मिनी ट्रेनचा प्रवास। मिनी ट्रेनचा प्रवास जरी हे कोणते ठराविक स्थळ नसले तरी माथेरानची ओळख या मिनी ट्रेन शिवाय अपूर्ण आहे। नेरळ ते माथेरान किंवा आमन लॉज ते माथेरान स्टेशन दरम्यान धावणारी ही झुकझुक गाडी पर्यटकांना एका वेगळ्याच जगात घेऊन जाते। घाटातून वळणे घेत जाणारी ही ट्रेन आणि त्यातून दिसणारा निसर्ग उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना आणि मोठ्यांनाही विशेषतः आकर्षित करतो। माथेरानमध्ये गेल्यावर एकदा तरी या ट्रेनचा अनुभव घ्यायलाच हवा। नंबर 9, लॉर्ड पॉइंट। शार्लोट लेकच्या अगदी जवळ असलेला लॉर्ड पॉइंट हा दरीचा एक सुंदर नजारा देणारा पॉइंट आहे। उन्हाळ्यात दुपारच्या वेळी सुद्धा इथे झाडाची सावली आणि थंड हवा असते। या पॉइंट वरून तुम्ही खाली दरीत वसलेली गावे आणि डोंगर रांगा पाहू शकता। हे ठिकाण फोटोग्राफीसाठी आणि निवांत बसून पुस्तके वाचण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी अतिशय उत्तम आहे। नंबर 8, माथेरान बाजारपेठ। माथेरानची ट्रिप पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही येथील स्थानिक बाजारपेठेला भेट देऊ नका। ही बाजारपेठ हस्तकला, चामड्याच्या वस्तू आणि विशेषतः चिक्कीसाठी प्रसिद्ध आहे। उन्हाळ्याच्या संध्याकाळी बाजारपेठेत फिरणे, स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे आणि खरेदी करणे हा एक वेगळाच अनुभव असतो। इथे मिळणारे मध आणि घरगुती चॉकलेट्स पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत। नंबर 7, वन ट्री हिल पॉइंट। एका मोठ्या डोंगराच्या टोकावर फक्त एकच झाड असल्यामुळे या ठिकाणाला वन ट्री हिल पॉइंट असे नाव पडले आहे। हे ठिकाण ट्रॅकर्स मध्ये खूप प्रसिद्ध आहे। मुख्य माथेरानपासून हे ठिकाण थोडे लांब असले तरी येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे आहे। येथे जाण्यासाठी असलेली पायवाट घनदाट झाडीतून जाते, ज्यामुळे उन्हाळ्यातही तुम्हाला उन्हाचा त्रास जाणवत नाही। निसर्गप्रेमींसाठी हे एक शांत आणि निवांत ठिकाण आहे। नंबर 6, मंकी पॉइंट। नावाप्रमाणेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माकडे पाहायला मिळतात। हा पॉइंट नैसर्गिक संरचनेसाठी ओळखला जातो। येथील कड्यांच्या भिंतीवरून आवाज घुमतो, त्यामुळे इथे प्रतिध्वनी ऐकू येतो। समोरच असलेल्या डोंगर रांगा आणि विशाल दरी पाहून निसर्गाच्या भव्यतेची जाणीव होते। मात्र इथे जाताना आपल्याला खाण्यापिण्याच्या वस्तूची आणि बॅगची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण येथील माकडे खूपच खोडकर आहेत। नंबर 5, लुईसा पॉइंट। लुईसा पॉइंट हे माथेरानमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे। येथून प्रबळगड आणि कलावंतीन दुर्ग या 2 ऐतिहासिक किल्ल्यांचे जबरदस्त दर्शन घडते। या पॉइंट वरून खाली पाहिल्यास तुम्हाला खोल दऱ्या आणि पावसाळ्यात दिसणारे धबधबे पाहायला मिळतात। सूर्यास्ताच्या वेळी येथील वातावरण अतिशय रोमॅन्टिक आणि सुंदर असते, त्यामुळे संध्याकाळी इथे पर्यटकांची मोठी गर्दी असते। नंबर 4, अलेक्झांडर पॉइंट। अलेक्झांडर पॉइंट हा माथेरानमधील एक शांत आणि सुंदर व्ह्यू पॉइंट आहे। येथून प्रबळगड किल्ला, चौक गाव आणि बोरगावचे विलोभनीय दृश्य दिसते। उन्हाळ्याच्या स्वच्छ आकाशात येथून दूरवरचा नजारा स्पष्टपणे पाहायला मिळतो। जर तुम्हाला गर्दीपासून थोडे लांब जायचे असेल आणि शांततेत निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर अलेक्झांडर पॉइंटला नक्की भेट द्या। येथे येण्यासाठी घोडेस्वारीचा आनंदही घेता येतो। नंबर 3, शार्लोट लेक। माथेरानमधील मुख्य बाजारपेठेपासून जवळच असलेले शार्लोट लेक हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे। माथेरानला पाणी पुरवठा करणारा हा मुख्य तलाव असून त्याच्या एका बाजूला घनदाट जंगल आणि दुसऱ्या बाजूला पिसानाथ मंदिर आहे। उन्हाळ्यात या तलावाकाठी बसून थंड वाऱ्याचा आनंद घेणे खूपच सुखदायक असते। तलावाचे शांत पाणी आणि आजूबाजूचा हिरवागार परिसर मनाला शांती देतो। पक्षी निरीक्षण करणाऱ्यांसाठी सुद्धा हे एक उत्तम ठिकाण आहे। नंबर 2, इको पॉइंट। इको पॉइंट हे पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण आहे। नावाप्रमाणेच तुम्ही मोठ्याने ओरडल्यास तुमचा आवाज प्रतिध्वनीच्या रूपात पुन्हा ऐकू येतो। उन्हाळ्यात येथील वातावरण खूपच सुखद असते। येथून सभोवतालचा निसर्ग आणि खोल दऱ्यांचे दर्शन घडते। पर्यटकांच्या मनोरंजनासाठी इथे अनेकदा झिप लाईन सारखे साहसी खेळही उपलब्ध असतात। कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी आणि डोंगरांच्या रांगांमध्ये स्वतःचा आवाज ऐकण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे। नंबर 1, पॅनोरामा पॉइंट। माथेरानमधील सर्वात विलोभनीय ठिकाणांपैकी एक म्हणजे पॅनोरामा पॉइंट। या ठिकाणाला सनराइज पॉइंट असेही म्हणतात। उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी लवकर इथे गेल्यास विलोभनीय सूर्योदय पाहायला मिळतो।
येथून आजूबाजूच्या डोंगर रांगाचा आणि दऱ्यांचा 360 व्ह्यू पाहायला मिळतो, म्हणूनच याला पॅनोरामा असे म्हटले जाते. येथून नेरळ शहराचे आणि डोंगर कपारीतून धावणाऱ्या मिनी ट्रेनचे दृश्य अत्यंत मनमोहक दिसते. फोटोग्राफीची आवड असणाऱ्या लोकांसाठी हे नंदनवनच आहे. तर मित्रांनो, ही होती माथेरानमधील 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळे. उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रदूषण मुक्त आणि थंड हवेचा आनंद घ्यायचा असेल तर माथेरान सारखा दुसरा पर्याय नाही. तुम्हाला यापैकी कोणते ठिकाण सर्वात जास्त आवडले ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.